नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जीएसटी अधिकारीही खंडणीच्या जाळ्यात, तिघांविरुद्ध गुन्हा. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांकडून 5 लाखाची खंडणी मागितल्याने शिंदखेडा येथे जीएसटी अधिकाऱ्यांनी त्याच्या 2 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुटखा वाहतूक प्रकरणी 2 चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवून 1,92,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जीएसटी अधिकारी रविकिरण देसले राहणार सवाई मुकटी शिंदखेडा, सुनील भामरे राहणार सार्वे शिंदखेडा आणि दिनेश मराठे राहणार धुळे अशी खंडणी मागणाऱ्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी पहाटे शहराजवळील गोविंद पेट्रोल पंपाजवळ जीएसटी अधिकारी देसले आणि इतर दोघांनी 2 माल मोटारी अडवल्या. माल मोटारींमध्ये प्रतिबंधित गुटखा होता. तिघांनी माल मोटार चालकांकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिल्याशिवाय माल मोटार सोडणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार सुरू असताना शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड रात्र गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्याने पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता तिघे संशयित माल मोटार चालकांशी वाद घालत असल्याचे दिसले. या ठिकाणी थांबून पोलिसांनी चौकशी केल्यावर हा प्रकार खंडणी मागण्याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिघांना पुढील चौकशीसाठी नरडाणा पोलीस ठाण्यात आणलं. यानंतर माल मोटार चालक अमजद अजित खान राहणार रतलाम मध्य प्रदेश याने दिलेल्या तक्रारीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात जीएसटी अधिकारी वर्ग 2 रविकिरण देसले यांच्यासह त्याचे साथीदार सुनील भाम आणि दिनेश मराठे यांच्या विरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी माल मोटार चालक अमजद अजिज खान वय 43 राहणार रतलाम मध्य प्रदेश आणि अस्फाक अब्बास खान वय 47 राहणार धार मध्य प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गुटखा तस्करी प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी रईस अमीन शेख यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत 1,92,99,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.